मित्र हो, नमस्कार. सविनय जय भीम. नमो बुद्धाय. आलोकशाही प्रस्तुत बुद्ध जयंती ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. गेले काही दिवस आपण ही व्याख्यानमाला चालू केली आहे आणि आपला सर्वांचा त्याला अतिशय सुंदर प्रतिसाद लाभतो आहे. याबद्दल मला खरंच आपल्याला धन्यवाद द्यायला हवेत. खूप चांगलं प्रोत्साहन, चांगल्या प्रतिक्रिया यामुळे आम्ही खरेच भारावून गेलेलो आहोत. त्याबद्दल मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. मित्र हो, ही व्याख्यानमाला चालू असण्याच्या कालखंडामध्ये एक गोष्ट लक्षात आली की अनेक नवयुवक नवतरुण या माध्यमातून आमच्याशी जोडले गेले आणि बुद्धाच्या तत्वज्ञानाविषयी किंवा त्याच्या एकूण शिकवणीविषयी अनेकांच्या मध्ये अपसमज, गैरसमज, अनभिज्ञता, अज्ञान या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या दूर होण्यामध्ये या व्याख्यानमालेचा उपयोग झाला, अशा प्रतिक्रिया आमच्याकडे आल्या. त्यातून आणखी एक गोष्ट अशी लक्षात आली की बुद्धाच्या चरित्राबद्दल सुद्धा जेवढी म्हणायला हवी तेवढी जाणीव, माहिती या वर्गामध्ये नाही आहे किंवा तिच्याकडे एक प्रकारचं दुर्लक्ष आहे. तर तशाही काही स्वरूपाच्या प्रतिक्रिया आल्या, जी तरुण मुलं हे पाहत आहे की आम्हाला बुद्ध चरित्र सोप्या शब्दामध्ये आपण समजावून सांगावं. मग त्यांच्या या मागणीनुसार मग आमच्या असं लक्षात आलं की बुद्धाचं तत्वज्ञान आणि बाकी शिकवण सांगत असतानाच अत्यंत सोप्या ओघवत्या भाषेमध्ये बुद्ध चरित्र कोण बरं समजून देऊ शकेल. आणि त्यावेळी आमच्या नजरेसमोर नाव आलं ते ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर सुभाष देसाई सरांचं. कारण त्यांनी बुद्धचर्या नावाचं एक खूप सुंदर सोप्या भाषेतलं सहजबोध अशा स्वरूपाचं आणि समग्र वस्तुनिष्ठ माहिती देणार अशा पद्धतीचं बुद्ध चरित्र त्यांनी लिहिलेलं आहे. मग आम्ही आदरणीय सुभाष देसाई सरांना त्या संदर्भात विनंती केली की त्यांनी आम्हाला बाकी काही नको, अगदी मोजक्या शब्दामध्ये आपल्या व्याख्यानाच्या वेळेमध्ये त्यांनी आम्हाला बुद्ध चरित्र समजावून द्यावं. आणि मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की त्यांनी त्यांच्या वेळात वेळ काढून आम्हाला संमती दिली आणि त्यांनी आपल्याला बुद्ध चरित्र सांगण्यासाठी ते आज आपल्या समवेत असणार आहेत. मित्रांनो, डॉक्टर सुभाष देसाई हे कोल्हापूर परिसरच नव्हे तर महाराष्ट्रातील एक अत्यंत सुप्रसिद्ध असे विचारवंत आहेत. ते ज्येष्ठ विचारवंत आहेत, लेखक आहेत, पत्रकार आहेत, व्यासंगी संपादक आहेत. अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये त्यांचा सहज वावर आहे, अत्यंत चिकित्सक वावर आहे. त्यांनी आपल्या लेखनाने विचारशैलीचा अतिशय स्वतंत्र अशा पद्धतीचा एक ठसा उमटवलेला आहे. द टाइम्स ऑफ इंडिया असेल, पीटीआय ही वृत्तसंस्था असो, दैनिक सामना असो, यांच्यासाठी त्यांनी करस्पॉन्डंट म्हणून काम केलेलं आहे. याचप्रमाणे प्रणव मासिक, साप्ताहिक आणि दैनिक सिंहवाणी, उद्यम वार्ता, ज्ञानदूत अशा स्वरूपाची वृत्तपत्र, विविध नियतकालिक त्यांनी चालवली, त्यांचे ते संपादक राहिलेले आहेत. त्याचप्रमाणे कोल्हापूर प्रेस क्लब ही जी संस्था आहे पत्रकारांची, त्याचे ते संस्थापक अध्यक्ष सुद्धा आहेत. त्यामुळं या क्षेत्रामधला त्यांचा वावर तर पत्रकारितेच्या अतिशय अधिकारवाणीचा आहे. त्यांनी मराठी, इंग्रजी, हिंदीमधून अनेकविध विषयांवरची लिखित, संपादित आणि अनुवादित अशा स्वरूपाची पुस्तकं लिहिलेली आहेत. 50हून अधिक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत, प्रकाशित केलेली आहेत. कला, साहित्य, विज्ञान, संशोधन अशा क्षेत्रांमध्ये त्यांचा अतिशय अभ्यासपूर्ण वावर आहे. त्याचप्रमाणे मानसशास्त्र आणि तत्वज्ञानाचे ते सुप्रसिद्ध आणि गाढे अशा स्वरूपाचे अभ्यासक आणि भाष्यकार आहेत. धर्म आणि विज्ञान हा त्यांच्या अभ्यासाचा आणि चिंतनाचा फार महत्वाचा विषय आहे आणि या विषयावरती त्यांनी देश विदेशांमध्ये अनेक व्याख्यानं दिलेली आहेत या विषयाच्या अनुषंगाने आणि इतर तदनुषंगिक विषयांवरती. त्याचप्रमाणे साहित्यरत्न आणि समाजभूषण अशा सारखे अनेक पुरस्कारांचे ते मानकरी ठरलेले आहेत. एक सजग आणि उत्तम पद्धतीचे तत्वचिंतक, तत्वज्ञ म्हणून ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर सुभाष देसाई यांच्याकडे आम्ही पाहतो. त्यांचं सदैव मार्गदर्शन आम्हाला लाभत असतं आणि आज ते आपल्या समवेत असणार आहेत. ते बुद्धाचं चरित्र आपल्याला ते या आजच्या एपिसोडमध्ये समजून सांगणार आहेत. मला खात्री आहे की
ज्या लोकांनी बुद्धा म्हणजे टेक्स्टबुक मधील परिच्छेदाच्या पलीकडे ज्यांनी बुद्ध वाचलेलं नाही त्यांना बुद्ध आणि त्याचं चरित्र समजून घेण्यासाठी आजचं हे व्याख्यान अतिशय उपयुक्त ठरेल अशी मला आशा आहे. तर ऐकूयात ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर सुभाष देसाई यांच्याकडून बुद्धाचं चरित्र. आज आपण गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म याचा आपण विचार करणार आहोत. गौतम बुद्धांनी सुद्धा एकही वाक्य लिहिलेलं नाही, जाहीर सभामध्ये ते बोललेले नाही. त्यांचा जो कार्यक्षेत्र आहे ते सध्याचं बिहार, उत्तर प्रदेश, हिमालयाचा भाग यापेक्षा ते जास्त फिरलेले नाही. परंतु त्यांच्या विचारांची संदेशाची मोहिनी साऱ्या जगभर पसरली. म्हणजे अफगाणिस्तानातल्या बामियापासून ते जपान पर्यंत, कोलंबो पर्यंत, भारतभर सगळ्या लोकांना बुद्ध विचाराचं आकर्षण कायम त्यांच्याकडे राहिलेलं आहे. एक विचार असा येतो की गौतम बुद्धांचा विचार हा ज्याला आज हिंदू धर्म म्हणतात त्याच्यापेक्षा सुद्धा अधिक व्यापक का झाला, 7 समुद्रापलीकडे का पोहोचला, त्यात अशी काय वैशिष्ट्य होती की ज्यामुळं सगळ्याच लोकांना त्याचं आकर्षण वाटलं. म्हणजे येशू ख्रिस्तांच्या पासून ते महात्मा गांधींच्या पर्यंत ते आजही आपल्याला विविध क्षेत्रातल्या लोकांना बुद्धाचं आकर्षण वाटलं. या बुद्धाच्या विचारामधून सर एडविन अर्नोल्ड यांनी लाईट ऑफ एशियन असं एक अतिशय छोटं पण सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. याचा अर्थच असा की पूर्वेकडून या नव्या विचारांचा झालेला सूर्योदय किंवा त्या विचाराचा प्रकाश हा साऱ्या पाश्चिमात्य राष्ट्रांना सुद्धा उजळवणारा ठरला. आता हा बुद्ध काळ जो आहे त्या बुद्ध काळामध्ये आजची जर बिहारची अवस्था बघितली तर तिथलं दारिद्र्य पाहिल्यानंतर असं वाटतं की त्यावेळेला सुद्धा फारसा फरक याच्यामध्ये नव्हता. या गौतम बुद्धांच्या वेळेला समन किंवा श्रमण ही श्रमण परंपरा म्हणायची. त्यावेळेला डॉमिनेटिंग असणारा प्रभावशाली विचार म्हणजे जैन होता. जैन श्रमण परंपरा होती. आणि सम्राट हे जे बिंबिसार होते त्यांचे छोटेसे मांडलिक राजे म्हणा, म्हणजे कपिलवस्तूमधलं शाक्य घराणं, राजा शुद्धोधन बघायचा. महावीरांचं सुद्धा त्या भागामध्येच ते 24वे तीर्थंकर मानले गेले. त्याच्या अगोदर 23 तीर्थंकरांची परंपरा आहे. आणि ज्यांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे त्यांना भगवान म्हणायचे किंवा बुद्ध म्हणायचे पाली भाषेमध्ये. त्या अर्थी भगवान महावीर, भगवान बुद्ध किंवा गौतम बुद्ध अशा संज्ञा पुढे आल्या. आता सारं बुद्धांचं जे ज्ञान आहे किंवा त्यांनी मानलेला उपदेश आहे हा चालत चालत ते करायचे. त्यामुळे त्याला बुद्धचर्या असं म्हणतात. आणि या गौतम बुद्धांच्या विचारातून जे काही संकलन झालं ते गौतम बुद्धांच्या नंतर महासंगीनी म्हणजे महासभा झाल्या. बुद्धांना स्वतः ऐकलेले, बुद्धांना पाहिलेल्या भिक्खूंच्याकडून आणि त्या भिक्खूंच्याकडून बुद्ध काय म्हणाले याची एकवाक्यता त्या महासभेमध्ये आल्यानंतर पाली भाषेमध्ये ते स्क्रिप्ट स्वरूपात आलं. अशा ज्ञानाच्या 3 पेट्या आहेत, त्याला त्रिपिटक असं म्हणतात. मग त्या त्रिपिटकामध्ये जे 3 भाग आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची बुद्धांची
वचनं आहेत, स्वतःहून सांगितलेली, कोणी विचारलं म्हणून सांगितलेली, किंवा विचारणाऱ्याचा कल बघून गौतम बुद्धांनी मांडलेली मतं, अशा तऱ्हेचं संकलन या त्रिपिटकामध्ये आहे. त्रिपिटकामध्ये कुठंही रामाचा, कृष्णाचा, राधेचा, पांडवांचा, कौरवांचा, कुरुक्षेत्राचा कुठंही उल्लेख नाही किंवा महावीरांच्याही कुठल्या याच्यामध्ये हा दिसत नाही. आणि त्यामुळं महाभारत आणि रामायण ही महाकाव्य आहेत, पण बुद्ध, महावीर हे होऊन गेले, त्यांचं अस्तित्व होतं या पृथ्वी तलावर. त्यांनी उपदेश केलेला आहे, त्यांनी अनेक प्रकारच्या उपासना केलेल्या आहेत. हा सगळा भाग त्याच्यामध्ये येतो. आता त्यांच्या सूत्रपीठक, विनयपीठक आणि अभिधम्म पीठक अशी त्रिपिटकाची 3 भाग आहे. हे गौतम बुद्धांच्या महानिर्वाण म्हणजे साधारणपणे 483 इसवी सनापूर्वी झालं आणि त्यानंतर हा भाग आलेला आहे. गौतम बुद्धांचा जन्म जो आहे तो लुंबिनी वनात झालेला आहे. म्हणजे त्यांचा देवदह, इथंही मी गेलो होतो, देवदह हे आजोळ, त्या आजोळला त्यांच्या माहेरी त्यांची आई मायावती, राणी मायावती जात असताना शाल वृक्षाच्या एका वनामध्ये ती थांबते आणि एका शाल वृक्षाखाली तिची प्रसूती होते. ती प्रसूती उभ्या होते आणि तिथं गौतम बुद्धांचा जन्म होतो. या लुंबिनी वनामध्ये पुढं सम्राट अशोकांनी ते जन्म ठिकाण शोधून त्या ठिकाणी पोलादाचा एक मोठा स्तंभ उभा केलेला आहे आणि त्यामुळं त्या स्थानाची निश्चिती झालेली आहे. आज त्या स्थानामध्ये अनेक उत्खननामध्ये सापडलेले मोठे विटांची बांधकामाचा काही भाग आपल्याला मिळतो. लुंबिनी वनातून आपण पुढे ज्या वेळेला जातो त्यावेळेला या रोहिणी नदीच्या काठाला असणारं कपिलवस्तू हे त्यांचं मूळ ठिकाण, राजधानीचं ठिकाण. म्हणजे कपिल नगरीमध्ये कपिल मुनींचं ज्यांनी सांख्यवाद मांडला, नास्तिक विचार परंपरेचा विचार मांडला, त्या कपिल मुनींच्या नावावरून ती कपिलवस्तू नगराचं नाव झालं. आणि बुद्धांचं महानिर्वाण जे आहे ते जे झालेलं आहे ते कुशीनारा या ठिकाणी झालेलं आहे. कुशीनाराच्या ठिकाणी जसं शाक्य कुटुंब, कोलीय कुटुंब जमात होती, तशीच ही मल्ल नावची जमात त्या ठिकाणी राज्य करत होती पूर्वी. या ठिकाणी भगवान बुद्धांचं महानिर्वाण झालेलं आहे. त्या ठिकाणी आज मी बघितलं की एक सुंदर मंदिर बांधलेलं आहे. त्याच्यामध्ये बुद्धांची उत्तरायण चालू झाल्यानंतर बुद्धांनी आपला एक हात मानेखाली घेतलेल्या अवस्थेमध्ये ते झोपलेली मूर्ती त्या ठिकाणी सुंदर आहे. अजूनही हे सगळे भाग नेपाळ आणि भारतामध्ये जरी डिवाईड झाले असले तरी त्यावेळच्या या रेंजमध्ये तुम्ही असं निसर्गरम्य अशा परिसरामध्ये बुद्धांचा हा जन्म आहे, ते वाढलेले आहेत आणि त्यांचं निर्वाण झालेलं आहे. आता यामध्ये एक असं म्हणतात की पौर्णिमेलाच बुद्धांचा जन्म आहे, पौर्णिमेलाच त्यांना निरंजन नदीच्या काठी साक्षात्कार झाला ज्ञानाचा आणि त्यांचं महानिर्वाण जे झाले ते सुद्धा पौर्णिमेला झाले. एक बुद्ध जीवनच मोठं काव्यमय आहे, म्हणजे त्यावर अनेकांनी भाष्य केलेली आहे. तर गौतम बुद्धांचा हा जर विचार आपण करायला लागलो तर गौतम बुद्ध एक क्षत्रिय होते. हे क्षत्रियांनाही त्यांचा विसर पडलेला आहे. गौतम बुद्धांच्या नंतर दुसरं धम्मचक्र प्रवर्तन जर भारतामध्ये झालं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी ते केलेलं आहे. म्हणजे लाखो गुलाम असणाऱ्या चातुर्वर्ण्याच्या या वर्णवर्चस्वाखाली पिचलेले जे दलित गुलाम होते त्या गुलामांना एखाद्या मोजेसारखं त्यांनी मुक्त केलेलं आहे, नवसंजीवन दिलेलं आहे. आणि त्यावेळेला त्यांच्या विविध धर्मांचा अभ्यास करून डॉक्टर आंबेडकरनी निर्णय घेतला की बुद्ध धर्मालाच त्यांनी निवडलं. जसं ख्रिश्चनिटी हा ज्यू धर्मातून उत्क्रांत झालेला एक नवा धर्म अधिक शुद्ध स्वरूपामध्ये नवजातीला मिळाला, तसाच हिंदू धर्म ज्याला सनातनी आपण म्हणत होतो, वैदिक म्हणत होतो, त्या परंपरेतून विवेकानंदांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर शुद्ध स्वरूपातला हिंदू धर्म जर तुम्हाला बघायचा असेल तर तो बुद्ध धर्मामध्ये आहे. त्यामुळे गौतम बुद्धांनी जी प्रिन्सिपल्स मांडली त्यामध्ये प्रामुख्यानं चातुर्वर्ण त्यांनी नाकारलेला आहे, मूर्ती पूजा नाकारलेली आहे,
स्वर्ग नरक ह्या कल्पना नाकारलेत आणि ते अत्यंत व्यवहारवादी राहून त्यांनी हा उपदेश केलेला आहे. आता गौतम बुद्धांचा जन्मकाळ आणि त्यानंतर गौतम बुद्धांच्या आईचं होणारं निधन माया देवीचं आणि तिने मग आपला हा छोटासा मुलगा छोटंसं बाळ तिने आपल्या बहिणीकडे दिलेलं आहे आणि ती गौतमी, त्या गौतमीने बुद्धांचा सांभाळ केला म्हणून त्यांना गौतम बुद्ध असंही म्हणतात. पुढं असं होतं की मातृसुखाला जरी पारखे झाले असले तरी त्यांना राजघराण्याच्या त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे तारुण्यामध्ये सगळी त्यांनी वेगवेगळी युद्ध कौशल्य आत्मसात केलेली आहे. त्यांच्या योग्य वेळेला त्यांचा विवाहही झालेला आहे आणि त्या दरम्यान त्यांनी जवळजवळ 7 ते 8 वर्ष राजा शुद्धोधन बरोबर बसून राज्यकारभार चालवलेला आहे. हे एक मिथक आहे बुद्धांच्या नावावर खपवलेलं की बुद्धांना वडिलांनी त्याला त्यांच्याबद्दल भाकीत जे केलेलं होतं की हा चक्रवर्ती होईल म्हणून किंवा संन्यासी होईल, त्यावेळेला त्या भीतीपोटी त्यांनी मुलाला कोंडून ठेवलं, राजवाड्याबाहेरही सोडलं नाही. असं काही तरुण मुलाच्या बद्दल संभवत नाही. गौतम बुद्धांच्या बाबतीमध्ये त्यांनी मुक्तपणे राज्यामध्ये विहार केलेला आहे, वडिलांच्या बरोबर न्यायदान केलेलं आहे. त्यांनी अनेकांचा आजार पण बघितले, मृत्यू बघितलेले आहेत, म्हातारपण बघितलेलं आहे आणि हे काही लपून राहणाऱ्या गोष्टी नसतात. त्यामुळे खरी गोष्ट अशी आहे की त्यांनी आपल्या पत्नीबरोबर सुद्धा सामाजिक आणि व्यक्तिगत दुःखाबद्दलच्या चर्चा केल्या असतील आणि त्यांनी जाणीवपूर्वक आपण हा निर्णय घेतला असेल संन्यस्त व्हायचा. कारण त्यावेळेला रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून सुद्धा कोली आणि शाक्य दोन्ही जमातीमध्ये सुद्धा आता जशी पाणी वाटपावरून भांडणं होतात तशीच त्यावेळेला सुद्धा होत होती, ती विकोपालाही जायची. आणि या सगळ्यामध्ये बुद्धांच्या असं लक्षात आलं की आपल्या समाजातलं दारिद्र्य दुःख ही अशीच राहणार का वर्षानुवर्ष, ह्यावर काही उपाय नाही का? म्हणजे जसं विवेकानंद कन्याकुमारीच्या रॉकवर बसून सगळ्या भारत देशाचं परिभ्रमण केल्यानंतर त्यांच्या मनामध्ये हे सारखं येत होतं की माझ्या देशामधलं लोकांचं दारिद्र्य कसं जाईल, दुःख कसं निवारण होईल. हेच जवळजवळ गौतम बुद्धांचं तीव्रतेने जाणवायला लागलं आणि त्यांना त्यावेळेला उपलब्ध असणारा मार्ग म्हणजे जैन परंपरेमध्ये हा जो शरीर क्लेशाचा भाग होता. त्यांना असं वाटलं की शरीर क्लेश दिल्यामुळं कदाचित आपल्याला मार्ग सापडेल म्हणून ते घरात सगळ्या राजवैभवाचा त्याग करून आपल्या पत्नीचा, प्रिय पुत्राचा, नवजात राहुलचा हा सगळी बंधनं तोडून ते बाहेर पडलेले आहे. ज्यावेळी ते राजगृहामध्ये येतात संन्यस्त वृत्तीने त्यावेळेला राजा बिंबिसारला ते दिसतात, आढळतात, आपल्या राज्यामध्ये आलेला आहे आणि चौकशी करताना त्यांना कळतं की या मगध सम्राटाला कळतं की शेजारच्या आपल्या शुद्धोधन राजाचा हा ज्येष्ठ पुत्र, राजपुत्र, एकमेव पुत्र आहे सिद्धार्थ. त्यावेळेला बिंबिसार त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतात. हे तुझं वय नव्हे संन्यास घ्यायचं, तू जा आणि जर तू वडिलांच्या बरोबर मतभेदानं जर तू बाहेर पडला असेल तर तुझं मला युद्ध कौशल्य, तुझं न्याय निष्ठुरता मला पूर्ण माहिती आहे, तुला मी माझं अर्ध साम्राज्य देतो, तू इथं राज्य कर. परंतु गौतम बुद्ध त्यांना आपला मूळ लाईफ मिशन, जीवनाचं ध्येय समजून सांगतात आणि मग बिंबिसार राजा म्हणतो की सिद्धार्थ, ज्या वेळेला तुला ज्ञानप्राप्ती होईल, तुला यावरचं सोल्युशन मिळेल, त्यावेळी सर्वप्रथम तू माझ्या राज्यामध्ये येऊन मला उपदेश करायला हवास. असं सांगितल्यानंतर गौतम बुद्धांच्या लक्षात येतं की पुन्हा मायाची पाश दृढ होत निघालेली आहे, त्याच्यापेक्षा आपण इथून दूर जाऊया. मग ते दूर जातात आणि निरंजन नदीच्या काठाला उरुवेला जो भाग आहे त्या उरुवेला भागामध्ये ते तिथं उतरतात, थांबतात आणि त्या ठिकाणी कठोर तपश्चर्या सुरू करतात. त्यावेळी त्यांच्या भोवती 5 ब्राह्मण पुत्र जवळ येतात आणि त्यांना असं लक्षात येतं त्या ब्राह्मण पुत्रांना की हा आपल्यापेक्षा अतिशय कडक दर्जाची तपस्या करायला लागलाय. त्यांनी अन्न त्याग केलेला असतो, उपवास सुरू असतात. बुद्धांचं वर्णन आहे त्यावेळचं की ते इतके कृश होतात की त्यांचं पोट पाठीला चिकटलेलं असतं, त्यांचे डोळे
पाण्यामध्ये नक्षत्रांचं प्रतिबिंब पडतं, इतके खोल गेलेले असतात. त्यांच्या केसाला हात जर लावला तर केसाचा पुंजका हातामध्ये येत असतो, इतकं अवस्थेमध्ये ते असतात. निरंजना नदीच्या काठाला स्नानाला उतरले तर त्यांचा लाकडाचा ओंडका वाहवा तसे ते खूप अंतरापर्यंत वाहत जातात. एखाद्या त्यांची वस्त्र सगळी जीर्ण झालेली असतात. जवळ स्मशानभूमी असते, प्रेतावर झाकलेलं एखादं वस्त्र जर एखाद्या काटेरी झुडपामध्ये अडकलं असेल तर ते काढून घेतात आणि ते पांघरतात. त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये हे सगळं होत असतं बुद्धांचं. आणि यामध्ये त्यांची तपश्चर्या इतकी दिवसेदिवस कडक होत जाते की मग एक दिवस असं होतं की त्या उरुवेलाचा जो सेनापती असतो त्याची मुलगी सुजाता म्हणून असते, ती सुजाता नवस बोलते वनदेवतेला, मला पुत्रप्राप्ती झाली तर तुला सोन्याच्या वाटीतून खीर मी अर्पण करेन. आणि ही नवस बोललेला असतो. एक दिवस तिला पुत्रप्राप्ती होते आणि त्यानंतर ती दासीला सांगते की वनामध्ये जाऊन तुला वनदेवता दिसते का बघ. आणि ती येते. एका पिंपळ वृक्षाखाली एक तेजपुंज असं व्यक्ती बसलेली असते आणि ह्या दासीला वाटतं की वनदेवता आहे. ती पळत पळत येऊन सुजाताला सांगते, तुझा नवस आता पूर्ण होतोय, वनदेवता प्रगट झाली, चल. सुजाता ती गडबडीने सगळा प्रसाद घेऊन येते. तिथं खूप वेळ थांबते. ज्यावेळी बुद्धांचे नेत्र उघडतात त्यावेळेला तिला वाटतं की वनदेवता आता जागृत झालेली आहे. ती आपला प्रसाद तिला खायला देते. बुद्ध थोडा घेतात आणि मग बुद्धांच्या मध्ये जरा पाणी प्यायल्यानंतर तरतरी येते. मग ते विचारतात की मुली तू का आलीस, तू कोण आहेस. तर ती म्हणते की मी असा असा नवस बोलला होता. त्यावेळी बुद्ध सांगतात की मी कोणी देवता नाही, मी माणूसच आहे. देवता तू समजत असेल तर ते चुकीचं आहे. मग थोड्या वेळाने तिला संपूर्ण बुद्धांचा परिचय होतो सुजाताला आणि त्यांच्याबद्दल एक प्रकारची भक्ती तिच्या मनामध्ये निर्माण होते. इकडे हे सगळं होण्या अगोदर आदल्या दिवशी गौतम बुद्धांच्या बाबतीमध्ये एक घटना घडलेली असते की एका शेताच्या बांधावरून लोकगीत गात काही स्त्रिया जात असतात. त्या लोकगीताचा अर्थ असा असतो की तू सतारीची तार इतकी ताणवू नकोस की ती तुटेल आणि इतकी लूजही ठेवू नकोस, ढिली ठेवू नकोस की त्यातून आवाजच येणार नाही, मध्यम गतीने जा. हा संदेश बुद्धांना वाटल्यानंतर बुद्धांच्या लक्षात येतं की आपल्या जीवनाला हा दिलेला आतला आदेश आहे. त्यामुळे त्यांनी सुजाताची खीर स्वीकारलेली असते. पण त्याचा गैरसमज असा होतो की जे 5 ब्राह्मण त्यांच्याबरोबरचे सहकारी असतात त्यांचा गैरसमज होतो की आता भ्रष्ट झाला. एका तरुण मुलीबरोबर तो बोलत बसला. त्यानंतर पुढे तो गावामध्ये स्वतःहून भिक्षेला पूर्वीप्रमाणे जायला लागला. असं समजून ते हा भ्रष्ट झालाय म्हणून सोडून सारनाथला, मृगवन म्हणतो त्यावेळेचं, वाराणसीजवळ तिकडेही 5 लोक निघून जातात. आता गौतम बुद्धांना पुढं असं होतं की त्यानंतर ही एका पौर्णिमेला, बुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञानप्राप्ती होते. अज्ञानाच्या गाठी सुटत जातात आणि त्यांना एक जीवनाचं खरंखुरं दर्शन होतं. त्यावरचं सोल्युशन त्यांना मिळतं आणि त्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांच्या शरीरामध्ये, बुद्धीमध्ये आणि पूर्ण त्यांच्या वाणीमध्ये फरक पडलेला आहे. मग मोठ्या कष्टाने सगळ्यांचा निरोप घेऊन त्यांना असं वाटतं की आपल्याला झालेलं, प्राप्त झालेलं ज्ञान आता कुणाला सांगावं. मग ते ठरवतात की पहिलं आपण आपल्याबरोबरच्या 5 सहकाऱ्यांना सांगावं. म्हणून ते हळूहळू चालत बुद्धगयेपासून 600 किलोमीटरवर असणाऱ्या मृगवनामध्ये येतात आणि मग या 5 मित्रांची भेट घेतात. त्या वनामध्ये आल्यानंतर हे जे 5 सहकारी असतात ते 5 सहकारी त्यांना लांबून बघतात आणि ठरवतात की हा भ्रष्ट झालेला सिद्धार्थ आपल्याकडे यायला लागलेला आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारचं स्वागत आपण करायचं नाही. जमलं तर त्याचा अपमानच करूया. तो योगभ्रष्ट झालाय, त्यांनी अन्न ग्रहण केलं, त्यांनी उपवास सोडले. ज्या वेळेला गौतम बुद्ध जवळ येतात त्यावेळी ते सगळे वितळून जातात आणि मग एक जण पुढं धावतो, त्यांना आसन नस्त करतो, त्यांना पाणी आणून देतो. हे सगळं करतात.
त्यानंतर गौतम बुद्ध त्यांना सांगतात की मला सिद्धार्थ गौतम म्हणू नका, मी आता ज्ञान मला मिळाले, मला तुम्ही गौतम बुद्ध या नावाने तुम्ही बोलवा. ते म्हणतात की तू तर भ्रष्ट झालेला आहेस. ते म्हणतात की मी तुम्हाला माझ्या बरोबर तुम्ही असताना एकदा तरी मी कधी खोटं बोलले असं तुम्हाला आठवतं का? ते म्हणतात नाही. ते म्हणतात आजही मी तुम्हाला खरं तेच सांगतो की मला काही ज्ञानाची गुरुकिल्ली मिळाली आणि ती तुम्हाला मला सांगायची. आणि मग गौतम बुद्ध त्यांना जे सांगतात त्याच्यामध्ये ज्याला आपण आज पंचशील म्हणतो की ते थोडक्यामध्ये असं सांगतात की प्राणीमात्राच्या हिंसेपासून परावृत्त राहा. हा पंचशील मधला पहिला मार्ग सांगतात. जे दिलं नाही ते घेऊ नका, हा दुसरा उपदेश आहे. तिसरा उपदेश आहे की लैंगिक दुराचारापासून दूर राहा. आणि चौथा आहे खोटं भाषण करणाऱ्यापासून तुम्ही परावृत्त व्हा आणि मादक द्रव्य सेवनापासून दूर राहा. हे जे गौतम बुद्धांचा संदेश आहे हा सांगितल्यानंतर ते आपल्या दुःख निवारणाच्या प्रश्नाकडे येतात. ते म्हणतात की मला असं लक्षात आलं, मला असं ज्ञानप्राप्ती झाली की दुःख आहे म्हणजे यालाच दुःख आहे, याचं अस्तित्व दुःखाचं मान्य करा. पण त्या दुःखाला काहीतरी कारण आहे आणि ते कारण शोधा आणि ते कारण जर तुम्ही दूर केलं तर दुःखाचं निवारण होतं. या भागाला बुद्धांनी सांगितलेली 4 आर्य सत्य असं म्हणतात. श्रेष्ठ स्वरूपाची ही सत्य आहे. यामध्ये गौतम बुद्धांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये या दुःखाचं कारण जे आहे ते कारण त्यांनी जे शोधलंय ते आसक्ती, किंवा ज्याला आपण तृष्णा म्हणतो, माणसाची आसक्ती जी आहे, तृष्णा जी आहे ती सगळ्या दुःखाचं कारणीभूत आहे. आणि ज्यावेळी तुम्ही आसक्ती काढून टाकता, तृष्णा काढून शकता, तुमचं मन तुम्ही अनासक्त करता, त्यावेळी दुःखाचा सुद्धा पासून तुम्ही दूर झालेला असता. एवढा सोपा सुटसुटीत मार्ग बुद्धांनी सांगितला. आणि त्यासाठी मग त्यांनी निरासक्त होण्यासाठी ज्या आचरणाच्या 8 पायऱ्या सांगितल्या त्याला आपण अष्टांग मार्ग म्हणतो. अष्टांग मार्ग सुद्धा त्याला सम्यक हा शब्द वापरला. सम्यक म्हणजे योग्य, म्हणजे योग्य विश्वास, योग्य संकल्प, योग्य भाषण, योग्य आचरण, योग्य जीवित क्रम, योग्य प्रयत्न, योग्य विचार आणि योग्य एकाग्रता. या 8 पायऱ्यांनी जर तुम्ही गेलात तर तुम्हाला निरासक्त होता येईल. निरासक्त झाल्यामुळं दुःख निवारण आपोआप होईल आणि तुम्हाला ज्ञान आणि आनंद आणि शांतीची प्राप्ती निश्चित होईल. हा गौतम बुद्धांचा मार्ग आहे. या गौतम बुद्धांच्या सूत्रबद्ध मार्गामध्ये जे नंतरचा 150 वर्षानंतर पतंजली आले आणि पतंजलींनी त्यांना पतंजली योग दर्शनामध्ये ज्या 8 पायऱ्या सांगितल्या, यम, नियम, आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा, समाधी, तर कैवल्य ज्ञानापर्यंत योग दर्शनामध्ये मांडलेल्या पायऱ्या, त्याचं सगळं काही जे सारभूत भाग आहे, त्याची गंगोत्री आहे, हे बुद्ध विचारत आहे. आता गौतम बुद्ध तिथं जे त्यांनी या 5 भिक्खूंना किंवा 5 पहिल्या शिष्यांना जे सांगितलं त्यामध्ये त्याला पहिलं धम्मचक्र प्रवर्तन असं म्हणतात. त्यांचं धर्मामध्ये क्रांती घडवणारं, परिवर्तन घडवणारं एक चक्र त्यांनी सुरू केलं आणि ते चक्र प्रथम सारनाथला झालेलं. आज सारनाथला आपण गेला तर गौतम बुद्धांचं स्तूप त्या ठिकाणी आहे, बुद्ध विहाराचा काही भाग आहे. ते जुनी आठवण आपल्याला त्या ठिकाणी येते. आता गौतम बुद्ध हे चालत चालत आपला उपदेश सगळीकडे सांगत फिरत असताना त्यांची कीर्ती आपल्या वडिलांच्या कानावर, राजा शुद्धोधनावर जाते. आणि शुद्धोधन मग अनेक दूत पाठवून त्यांना आपल्या परत राजधानीमध्ये यायला निमंत्रित करतात आणि मृत्यूपूर्वी मला तुला पाहायचं आहे असं भावनिक आवाहन करतात.
गौतम बुद्ध आपल्या काही शिष्यांच्या बरोबर कपिलवस्तूमध्ये पुन्हा येतात आणि कपिलवस्तू आल्यानंतर नेहमीच्या पद्धतीप्रमाणे सकाळी उठतात, स्नान करून येतात आणि मग नगरामध्ये ते भिक्षापात्र घेऊन भिक्षा मागायला जातात. ही ज्या वेळेला राजा शुद्धोधनाच्या कानावर येतं की ज्या राजधानीमध्ये रथातून जाताना अनेक गोरगरिबांना राजपुत्र दानधर्म उधळ मुक्त हस्ते करत होते किंवा जिथं त्याच्या पुढं याचक म्हणून लोक उभा राहायचे त्या लोकांच्या दारात हा भिक्षापात्र घेऊन राजपुत्र उभा राहतो, हे भयंकर राजाला अत्यंत खेदकारक वाटतं. तो थोडा संतापतो आणि स्वतः रथ काढून बुद्ध ज्या दिशेने भिक्षा मागण्यासाठी बाहेर पडलेले असतात त्या बाजूला येतात. समोर आल्यानंतर बुद्ध त्यांना ज्या वेळेला दोघांची भेट होते त्यावेळी राजा सांगतो, राजपुत्र सिद्धार्थ, तुम्ही काय चालवले? जर तुमच्या सगळ्या भिक्खूंनी तुम्हाला जर अन्न भोजनाची गरज असेल तर राजवाड्यावर सगळ्यांची मी पाहिजे तितके दिवस करतो, पण हे तुम्ही करू नका, हे आपल्या राजघराण्याला शोभणारी गोष्ट नाही. त्यावर गौतम बुद्ध नम्रतेने आपल्या वडिलांना वंदन करून सांगतात की हे राजा, मी आता शाक्य कुटुंबाचा राजपुत्र राहिलो नाही. मी आता जो आहे तो मी बुद्ध वंशाचा आहे. मी आता जी धर्माची दीक्षा घेतलेली आहे, मी जो धर्म शिकवतो त्यामध्ये जो संघ आम्ही स्थापन केलेला आहे त्या संघाचे काही नियम आहेत. ते नियम माझ्यासह सर्वांना लागू आहेत आणि त्यामुळं तुमचं जे माझ्यावरचं पुत्रवत प्रेम आहे तेच प्रेम सगळ्या मानवजातीवर विस्तारित करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही सुद्धा आनंदाचे धनी व्हाल. अशी आपल्या पद्धत आहे की मुलाला मिळालेलं धन तो बापाच्या चरणी अर्पण करतो. मला ज्ञानाचं प्रचंड धन मिळालेलं आहे, ते मला तुमच्या पायाशी अर्पण करायचं आहे आणि ते जर तुम्ही स्वीकारलं तर खरोखर तुम्ही आनंदी व्हाल आणि तुम्हाला मनशांती मिळेल. हा बुद्धांचा उपदेश ऐकून राजा शांत होतो आणि राजवाड्यात निघून जातो. गौतम बुद्धांची ही परिक्रमा चालूच असते. त्याच्यामध्ये जो अंगुलीमाल नावाचा दरोडेखोर असतो तो एक दिवस एका जंगलामध्ये वावरत असताना गौतम बुद्ध त्या दिशेला जातात. आनंदाने राजाला त्यावेळेचा अजातशत्रू असतो, आपल्या बिंबिसार वडिलाला त्यांनी तुरुंगात टाकलेलं असतं आणि राज्य बळकावलेलं असतं. तो अजातशत्रूला सुद्धा बुद्धांच्या बद्दल आदर असतो. त्याला भीती वाटते की हा अंगुलीमाल यांचं सुद्धा शिरकाण करेल म्हणून. त्या अंगुलीमालने अनेक लोकांचा वध करून त्यांच्या अंगुली त्यांनी गळ्यात अशी माळेसारखी घातलेली असते. बुद्ध शांतपणे चाललेले असतात जंगलातून. हा वरच्या बाजूने ओरडतो, हे श्रमणा थांब. बुद्ध थांबत नाही, चालतच राहतात. तो उडी मारून त्यांच्या समोर उभा राहतो शस्त्रानिशी आणि तो म्हणतो, हे श्रमणा, मी तुला सांगितलं होतं तू आता थांब म्हणून. त्यावर बुद्ध त्याच्या डोळ्यात डोळे घालून सांगतात की अंगुलीमाल, मी तर केव्हाच थांबलो आहे, आता तू थांबायची वेळ आली. हे बघितल्यानंतर तो चरकतो. तो म्हणतो की आजपर्यंत माझ्या डोळ्यात डोळा घालून कुणी बघितलं नाही आणि हे श्रमणा, तू गौतम बुद्ध तर नाहीस. त्याच्याही कानावर त्यांची कीर्ती घेतली असते. आणि ज्यावेळी बुद्ध म्हणतात की होय, त्यावेळेला तो त्याच्यामध्ये एक परिवर्तन होतं आणि तो म्हणतो, मी काय करू सांगा. ते म्हणतात, मी आजपर्यंत अहिंसा थांबवलेली आहे, प्राण्याची मी हिंसा करत नाही, तू आता हिंसा थांबवायची वेळ आली आहे. आणि ह्या त्यांच्या आत्मानुभूतीपर वाक्याने त्याच्या जीवनामध्ये एक आमूलाग्र परिवर्तन होतं आणि अंगुलीमाल बुद्ध संघामधला एक भिक्खू बनून जातो. आता हे सगळं बुद्धांचं चाललं असताना एक दिवस असं होतं की त्यांच्यामध्ये निनाळे वाद करायला लोक येत असतात. एकदा ब्राह्मणांचा एक संघ येतो, 500 ब्राह्मणांचा, आणि तो बुद्धांच्या बरोबर वादविवाद करण्यामध्ये ते सांगतात की आम्हीच ब्राह्मण श्रेष्ठ आहोत, बाकी सगळे कनिष्ठ आहेत जाती. त्यावेळी बुद्ध सांगतात की निसर्गामध्ये असा भेदाभेद नसतो. ते म्हणतात की ब्राह्मण पुत्र आणि दलित मुलगी यांचा जर विवाह झाला तर काय निर्माण होईल? मानव निर्माण.
जर उलट झालं, दलितांचा मुलगा दलितांची मुलगी आणि ब्राह्मणाचा मुलगा जर विवाह झाला तर काय होईल? मानवच जन्माला येईल. हे साम्य आहे. ते सांगतात की लाकडच्या घर्षणातून अग्नी तयार होतो. जर ब्राह्मण मुलांनी केला तरी अग्नी होईल, जर क्षुद्र जाती तुम्ही ज्याला म्हणतात त्यांनी केला तरी अग्नी होईल. त्या अग्नीमध्ये काय साम्य आहे का नाही? तो म्हणतो साम्य. तर अशा तऱ्हेने गौतम बुद्ध त्याच्या वादविवादामध्ये त्यांचा पराभव करतात आणि त्यांना पटवून देतात, त्यांच्याकडून वधवून घेतात की जातीभेद हा चुकीचा आहे. निसर्गामध्ये कुठेही कोण श्रेष्ठ आणि कनिष्ठ असत नाही. त्यामुळं चातुर्वर्ण्याचा जो बुद्धांनी निषेध केलेला आहे तो अत्यंत व्यवहारी पातळीवर अत्यंत लॉजिकल पद्धतीने केलेला आहे. त्यांनी स्वर्ग आणि नरकाबद्दल सुद्धा ज्या वेळेला त्यांना पंडित काही सांगायला येतात की स्वर्ग आणि नरकाबद्दल, त्यावेळी बुद्ध त्यांना विचारतात तुम्ही स्वर्ग पाहिला आहे का? तो म्हणतो नाही. तुझ्या वडिलांनी पाहिला आहे का? तो म्हणतो वडिलांनी. या पंचकृषी मधल्या कुठल्याही ब्राह्मण विचार की त्यांनी स्वर्ग पाहिला आहे का? तर सगळे सांगतात की आम्ही काय पाहिलेलं नाही. मग गौतम बुद्ध त्यांना पटवून देतात की जो स्वर्गच अस्तित्वात नाही त्याची लालूच तुम्ही कशाला दाखवता, आणि जो नरक नाही त्याची भीती तरी लोकांच्या मनामध्ये का घालता? हे पूर्णपणे चुकीचं आहे. राजगृहामध्ये तथागत असताना सकाळी ज्या वेळेला सकाळी 9:30-10च्या दरम्यान गृहिणी ज्या वेळेला ताजा भात आणि आमटी करत असेल त्यावेळेला भिक्खू हे भिक्षेसाठी जात आणि त्यावेळेला त्यांना ताजा भात आणि आमटी दिली जायची. एकच वेळ बुद्ध भिक्खू जेवत असत. ते झाडाखाली बसून निवांत गावाबाहेर जेवल्यानंतर त्यांचं जे काही अन्न शिळं राहायचं ते बुद्धांनी त्यांना स्वच्छ सांगितलं होतं की तुम्ही ते पाण्यामध्ये टाकू नका, कारण जलचर प्राणी ते खाऊन मरतील. तुम्ही कोरड्या ठिकाणी ते टाकत चला. इतक्या छोट्या छोट्या सूचना बुद्ध देत. ज्यावेळी त्यांचं चिवर म्हणायचे त्याचा रंग हे करत असताना शुभ्र पांढऱ्या वस्त्रावर, डागहीन वस्त्रावर चिवरला रंग तयार करत असताना कावेसारखा रंग केल्यानंतर तो पक्का झालाय की नाही हे बघण्यासाठी ते म्हणत की 1-2 थेंब नखावर पहिले घेऊन बघा, नखाचं पुसून बघा. जर नखावरचा रंग गेला नाही तर चिवरचा रंग पक्का होईल असं समजा. एवढ्या छोट्या छोट्या ते सूचना देत असत. ज्या वेळेला गौतम बुद्धांना च्याकडे त्यांचे भिक्खू भिक्षा मागून येत त्यावेळी काही तक्रारी सांगत की बाबा नगरामध्ये लोक विचारतात अरे भिक्खू आज कोणती तिथी आहे, आज कुठली राशी आहे, आज चंद्रोदय केव्हा आहे, उद्या सूर्योदय किती वाजता आहे. तर हे भिक्खू सांगत की आम्हाला त्यातलं काय कळत नाही, माहीत नाही. मग एखाद्या श्रीमंत माणसाला ज्यावेळी वाटायचं की आजचा अन्नदान भिक्खूंना आपण करावं, ते विचारायचे की तुम्ही किती भिक्खू आहात? ते म्हणाले आम्हाला मोजता येत नाही. हे सगळं बघितल्यानंतर गौतम बुद्धांनी त्यांना कालगणना सुद्धा शिकवायला सुरू केली. त्या पद्धतीने त्यांना काल हा प्रवाही आहे असे बुद्धांचं मत होतं. बुद्ध भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ हे वेगवेगळे काळ आपल्या सोयीचे आहेत, पण काल हा प्रवाही आहे असं बुद्धांचं मत होतं. ज्या वेळेला बुद्धांची कीर्ती अनेक ठिकाणी जात होती त्यावेळेला राजघराण्यातल्या तरुणांनाही वाटायचं की आपणही बुद्ध संघामध्ये जॉईन व्हावं. त्यामध्ये ते सगळे येत असताना त्यांना मार्गदर्शन करणारा उपाली नावाचा एक न्हावी होता, तोही त्यांच्याबरोबर होता. हा उपालीला असं लक्षात आलं की मार्ग दाखवला म्हणून ह्या राजपुत्रांनी आपल्याकडचे सगळे दागिने काढून मला दिले, पण असं काय त्या बुद्धाकडे आहे की या दागिन्यापेक्षा सुद्धा श्रीमंत माणसाला बनवतं. अशा उत्सुकतेपोटी तो त्यांच्याबरोबरही बुद्ध विहारामध्ये आला होता. त्यावेळेला सगळ्यांनी सांगितलं की तथागत बुद्ध आम्हाला धम्माची दीक्षा द्या, पण आमच्या सगळ्या ग्रुपमध्ये पहिल्यांदा हे उपाली न्हावीला द्या, कारण आम्ही राजघराण्यातले म्हणून तो आम्हाला आजपर्यंत नम्रतेने वागत होता आणि आम्हाला साष्टांग नमस्कार घालायचा. पण ज्यावेळी तुम्ही दीक्षा द्याल त्यावेळी आमच्यामधला तो ज्येष्ठ भिक्खू ठरतो आणि म्हणून आम्ही त्याला वंदन करू, आणि त्यामुळं तुम्हाला जे जातीभेद नको आहेत ते आमच्याकडून पालन होईल. ही गोष्ट त्या ठिकाणी अतिशय सुंदर रीतीने आपल्याला दिसते की प्रत्यक्षामध्ये बुद्ध व्यवहारी कसे होते, व्यवहारामध्ये हे आचरण
होत असताना त्यातून होणारं परिवर्तन किती महत्वाचं होतं. गौतम बुद्धांच्याकडे काही वेळेला काही उर्मट लोक सुद्धा भिक्खू म्हणून जॉईन झालेले असत. त्यांना वाटायचं की आपण ज्ञानाने श्रेष्ठ आहोत, त्या गौतम बुद्धांच्याकडे काहीच नाही आहे आणि मी विचारलेल्या प्रश्नाला त्याने उत्तरं द्यावी. विश्वनिर्मिती कशी झाली, जन्मानंतर काय होतं, जन्मापूर्वी काय होतं, मृत्यूनंतर काय होईल, स्वर्ग नरक, हे सगळं विचारूया. तर बुद्धाने सांगितलं की मी तुला दीक्षा देताना तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन, असं काय तुला आश्वासन दिलं होतं का? तो म्हणतो नाही. मग ते म्हणतात की जंगलातून जाणाऱ्या शिकाऱ्याचा बाण लागल्यावर घायाळ झालेल्या माणसासारखी तुझी अवस्था झाली. तो विचारतो म्हणजे कशी? ते म्हणतात की त्याला बाण लागलाय, त्यावेळेला गावकरी जमतात, वैद्य जमतो, तो बाण काढणार असतात, जखम भरणार असतात, त्याचा जीव वाचवणार असतात. पण हा इतके प्रश्न विचारतो की त्या प्रश्नांच्या उत्तरं देत देत जर सगळे बसले तर हा मरून जाईल. ते प्रश्न असे असतात, मला बाण मारणारा कोण, किती फुटावर मारला, त्या बाणाला कुठल्या प्रकारचं विष त्यांनी लावलं होतं, मला मारण्याचा त्याचा उद्देश काय होता. गौतम बुद्ध म्हणतात की हे सारे अनावश्यक प्रश्न आहेत. त्यापेक्षा त्याचा प्राण वाचवणं ह्याला प्राधान्य द्यायला हवं. म्हणून जीवनामध्ये तुम्ही फालतू प्रश्न तुम्ही उपस्थित करू नका. त्याचा जीवनाच्या दुःख निवारणाशी, आसक्ती निवारण्यासाठी काही उपयोग होत नाही. जीवन सुखी जर करायचं असेल तर अनावश्यक प्रश्न टाळा. ही गौतम बुद्धांची महत्वाची शिकवण आहे. गौतम बुद्धांच्या याच्यामध्ये जसे राजपुत्र आले तशी त्यांचं पालन पोषण करणारी त्यांची मावशी राणी गौतमी सुद्धा चालत चालत त्यांच्यापर्यंत आलेली असते. खूप तिचे हाल वाटेमध्ये झालेले असतात आणि या वेळेला गौतम बुद्धांना ती विनंती करते आनंद मार्फत की आम्हाला दीक्षा द्या. तोपर्यंत बुद्धांनी स्त्रियांना दीक्षा दिलेली नसती. मग त्यांच्यासाठी महिलांच्या उद्धारासाठी एक बुद्ध संघ स्थापन होतो स्त्रियांचा. ही खरं म्हणजे फार मोठी सामाजिक क्रांती होती. महिलांना शिक्षण द्यावं, अध्यात्मातलं धर्माचं ज्ञान व्हावं, ही जी वृत्ती आहे ही बुद्धांच्या पासून सुरू झालेली आहे. नंतर आपल्याला असं लक्षात येतं की गौतम बुद्धांचा लहान जो मुलगा आहे राहुल, तो सुद्धा बुद्ध संघामध्ये दाखल होतो आणि दीक्षा त्याला दिली जाते. हे ज्या वेळेला शुद्धोधन राजाच्या कानावर येतं त्यावेळी ते बुद्धांच्याकडे तडक येतात आणि म्हणतात तुम्ही ज्या वेळेला स्वतः आपलं राजत्याग केला त्यावेळेला मी नखशिकांत हादरून गेलो की आमच्या शाक्य राजघराण्याचं आणि या राज्याचं पुढं काय होणार. पण ज्या वेळेला तुम्ही माझा नातवालाही बुद्ध संघामध्ये दाखल केलं त्यावेळेला माझे हाडाने हाडं चूर्ण झाल्यासारखं मला जाणवायला लागले. माझं अस्तित्व संपून गेलं. आणि मग त्यानंतर गौतम बुद्धांना ते पटतं आणि ते मग बुद्ध संघाचा नियम करतात. कुठल्याही लहान मुलाला बुद्ध धर्माची जर दीक्षा द्यायची असेल त्याच्या आई वडिलांची परवानगी घ्यायला हवी. त्यामुळे अशा तऱ्हेचे बदल होत जाणारे नियम हे सारे त्रिपिटकामध्ये नोंद झालेले. गौतम बुद्धांचा हा सगळा कालावधी अशी वेगवेगळ्या पद्धतीने गौतम बुद्धांच्या जीवनामध्ये जी शिकवण होती अशी सुंदर शिकवण पेरलेली आहे. ज्या वेळेला बुद्धांचं वय साधारण 80 होतं त्यावेळेला एकदा उन्हामध्ये बसलेला असताना त्यांचा पुतण्या आनंद येतो. तो म्हणतो तथागत आता तुमची कातडी निश्चित झालेली आहे, कातडी लोंबायला लागलेली आहे, हाडही अशी कृश झालेली आहे, सगळी दिसायला लागलं तुमच्या शरीराचा सांगायला. त्यावेळी गौतम बुद्ध म्हणतात आनंद ह्यालाच वृद्धत्व म्हणतात आणि कोणताही आजार, वृद्धत्व आणि मृत्यू हे नेहमी मानवाला वेदनादायकच असतात असं बुद्धांनी सांगितलं. 80 वय झाल्यानंतर बुद्ध हळूहळू निर्माणाच्या वाटेवर असतात आणि ते पुढं ज्या वेळेला कुशीनारा या ठिकाणी येतात त्यावेळी मल्ल जमातींचं एकेकाळची ती राजधानी आहे. तिथं 2 शाल वृक्षामध्ये त्यांचं अंथरून टाकलं जातं आणि 3ऱ्या प्रहरला ते निर्वाण घेतात. निर्वाणाच्या अगोदर सगळ्यांना विचारतात की तुम्हाला कुणाला शंका आहेत का. ज्या किरकोळ शंका होत्या त्याचं निरसन करतात आणि मग बुद्ध शेवटचा शब्द उच्चारतात आत्त दीप भव, बी युअर ओन लाईट. तुम्ही स्वतःचं प्रकाश तुम्ही स्वतः व्हा. तुमची विवेक शक्ती, तुमची सतसत विवेक बुद्धी याला प्रामाणिक राहून तुम्ही जीवनाचे निर्णय घ्या. याचा अर्थच असा की तुम्हाला कुठल्याही गुरुची गरज नाही, तुम्ही कुठल्याही
कर्मकांडाची गरज नाही, स्वर्ग नरकासाठी तुम्ही धडपडायची गरज नाही. हे जीवन सुखी करण्यासाठी चांगल्या तऱ्हेने सम्यक आचार, सम्यक विचार, सदाचाराने राहा, शील जपा. आणि हे जर तुम्ही केलं तर बुद्ध विचाराप्रमाणे तुमचं जीवन निश्चितच आनंदमय, शांतिमय होईल, यात शंका नाही. मित्र हो, हे होते डॉक्टर सुभाष देसाई, ज्येष्ठ विचारवंत आहेत. आणि आपल्या लक्षात आलं असेल की त्यांनी अवघ्या 41 मिनिटांच्या कालावधीमध्ये बुद्धाचं समग्र जीवनचरित्र किती सोप्या भाषेमध्ये आणि सुलभ पद्धतीनं आपल्याला समजून सांगितलेलं आहे. आणि मला निश्चितपणानं खात्री आहे की बुद्धाचं हे चरित्र आपल्याला अतिशय प्रेरणादायी स्वरूपाचं वाटलं असेल. त्यामुळं बुद्धाच्या या चरित्रावरूनच त्याचं तत्वज्ञानही त्याच्या आयुष्याप्रमाणेच कसं सर्वांग सुंदर आहे याची सुद्धा आपल्याला सर्वांना खात्री पटली असेल असा मला विश्वास वाटतो. तर मित्रांनो, आज आपण सुभाष देसाई सर आपल्यासोबत आले, त्यांनी आपल्याला या विषयावरती प्रबुद्ध केलं. याबद्दल मी डॉक्टर सुभाष देसाई यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आपण आमच्यासोबत असेच उपस्थित राहा. आणखीही काही विषय घेऊन आम्ही आपल्यासमोर या व्याख्यानमालेअंतर्गत येणार आहोत. तर त्यासाठी आपण पाहत राहा आलोकशाही. आणि आपल्याला ही वाहिनी, यावरची व्याख्यानं आवडत असतील तर जरूर आपण आमच्या वाहिनीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब आवर्जून करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकन दाबायला आपण विसरू नका. आमच्याशी जोडून राहिल्याबद्दल मी आपल्याला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो.